रोहित पवारांनी दाखवला मतदार यादीतला घोळ, मतचोरीसाठी फॉर्म 6चा गैरवापर। विधानसभेआधी मतदार वगळले आणि बोगस मतदार घुसवले, रोहित पवारांचा आरोप। बुलढाणा शहरातील मतदार याद्यांमध्ये घोळ, 4000 मतदारांची 2 ठिकाणी नावं। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप। ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत धुसफूस, ठाण्यात यंदाही शिवसेनेचाच महापौर कायम असणार, नरेश म्हस्केंचं वक्तव्य। तर भाजपचाच महापौर बसणार, भाजप आमदार संजय केळकर यांचा दावा। ठाण्यातील आनंद आश्रमात नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठकीत भाजप विरोधात नाराजीचा सूर, भाजप पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार। येत्या 19 ऑक्टोबरला गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या मेळाव्याचं आयोजन। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार, याकडे राज्याचं लक्ष। माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी। नाशिकमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील मंत्र्यांमध्ये युतीवरून वाद, सन्मानपूर्वक मान मिळाला तरच युती करू, भाजपचे नेते जयकुमार गोरे यांचा इशारा। तर सन्मान सगळीकडे पाळायला हवा, सरनाईकांचं वक्तव्य। नागपुरात जनशक्ती विदर्भ कामगार संघटना आक्रमक, बुट्टीबोरी एमआयडीसी मधील मोरारजी टेक्स्टाईल मधील कर्मचाऱ्यांचा 2 महिन्यांपासून पगार रखडला, पोलिसांनी अडवला आंदोलकांना। डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची शक्यता, शौमिका महाडिकांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा, आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं। मुंबईमध्ये रिअल लाईफ रॅन्चोची कमाल, कोणताही अनुभव नसताना डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून रेल्वे स्टेशनवर केली प्रसूती, बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांना मोठा दिलासा, ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। ठाण्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी पालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे। आज शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी ठाण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। आनंद आश्रम या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आणि निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये भाजपबाबत नाराजीचा सूर उमटला। भाजपचे पदाधिकारी हे शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी करत असलेल्या विकासाच्या कामामध्ये अडथळे आणत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या। पालिका स्वबळावर लढा अशी मागणी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली। तर दुसरीकडे भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, भाजपाध्यक्ष संदीप लेले यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आणि आगामी महानगरपालिका निवडणूक ही स्वबळावर लढण्याबाबत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मोठं विधान केलं। ठाण्यात भाजपचाच महापौर बसेल असं केळकर म्हणाले। तर ठाण्यामध्ये महापौर कोणाचा होणार यावरून आता महायुतीच्याच नेत्यांमध्ये जुंपली आहे। गेले कित्येक वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती सेनेचा महापौर हा निवडून येतोय, सोबळा निवडून येतोय। त्यामुळे यापुढे सुद्धा तीच पुनरावृत्ती होणार, यात काय शंका आहे? आणि त्यामुळे आपण गाफील राहता कामा नये। निश्चितपणे आमचा कार्यकर्ता जो आहे तो सजग आहे। भाजपचा महापौर या महापालिकेमध्ये होण्यासाठी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे त्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या इच्छेला अनुसरून काम करेल आणि त्या ठिकाणी जोर लागेल।
तर ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ठाण्यामध्ये महायुती एकत्र लढणार की नाही यावरती आता प्रश्न उपस्थित होत आहेत. मित्र पक्षातील लोक सातत्याने स्वबळ करतात. त्यामुळे नगरसेवक आणि विभाग प्रमुखांमध्ये पण नाराजी आहे की जर समोरचे लोक सातत्याने स्वबळाचा नारा देत असतील, महायुती म्हणून नाही लढण्याचं असं म्हणत असतील, तर आपण कशासाठी युती करताय अशा पद्धतीने काल काही नगरसेवकांचा सूर आला. गेले कित्येक वर्ष आपण या महानगरपालिकेवर स्वबळावर लढतोय आणि त्या ठिकाणी आपण एक हाती आपली सत्ता आणतोय. मग समोरचे सारखे जर तुम्हाला डिवचत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने युती का करता असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला. शेवटी या जोर बैठका चालू राहतात आणि गेल्या 20 वर्षामध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाही आहे. एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारीत असणारी संघटना आहे. 365 दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे. सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती लढण्याची तयारी असली पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील ही कार्यशाळा जी आहे ती खूप मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पार पडली. तर अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेपाठोपाठ सुद्धा आता कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये काय नेमकं सुरू आहे याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. या संदर्भातली बातमी बघूयात. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी. स्वबळाबाबत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत. आम्ही महायुतीचे नेते निर्णय घेऊ, आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढू असं एकनाथ शिंदे म्हणाले. ऐकूयात. तर एकनाथ शिंदे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीबाबत एक वक्तव्य केलंय. आम्ही महायुतीचे नेते निर्णय घेऊ, स्वबळाबाबत कार्यकर्त्यांनी भावना आपली व्यक्त केलेली आहे. मात्र महायुतीचे नेतेच या संदर्भात निर्णय घेतील असं एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवलंय. आम्ही आगामी निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार असं शिंदेंनी सांगितलं. कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे. शेवटी काय, महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. कार्यकर्त्याची भावना असते त्यामुळे, परंतु शेवटी निर्णय आहे जो आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, मी स्वतः आम्ही मिळून घेऊ. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली. तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात, पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ. पुढची बातमी. अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेपाठोपाठ आता कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे. शिंदेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट मित्रपक्षांना आव्हान दिलंय. याल तर सोबत, नाहीतर आडवे करू. कुणाला वाटत असेल बिना युतीनं कुठलंही काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो तर आम्ही स्वतः लढायला तयार आहोत असं आव्हान शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी दिलं. यावरच भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पाडापाडीची भाषा करणं मोरेंनी बंद करावं, प्रसिद्धीसाठी युतीत तणाव निर्माण होईल असं बोलू नये असे खडेबोल सुनावले. शहरातल्या समस्यांची या दोन्ही पक्षांना काही घेणं देणं नसल्याचं म्हणत मनसेनं यावरती टीका केली. आम्ही या ठिकाणी स्पष्ट सांगतोय, याल तर तुमच्यासह, न याल तर आवडे करून या ठिकाणी शिवसेनेचे जे त्या लोकांना निवडून आणण्याचं काम शिवसेनेचा जिल्हा प्रमुख तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगतोय. कोणाला असं वाटत असेल की विदाउट युतीने, विदाउट एक काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आमचं ओपन चॅलेंज आहे. आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत. त्यामुळे कोणीही पदाधिकाऱ्यांना पण सांगतोय, शिवसैनिकांना पण सांगतोय, युती होईल तेव्हा होईल, पण प्रत्येक वॉर्डामध्ये आपली प्रत्येक सीट धनुष्यबाणाच्या निशाणीवर निवडून आली पाहिजे. अरविंद मोरेंनी तरी निदान मला असं वाटतं की त्याने आडवे पडायची भाषा करू नये. कारण मागच्या निवडणुकीत 2015लाच आमच्या सचिन केमाने त्यांना ऑलरेडी आडवं पाडलेलं होतं आणि आता त्यांना काय प्रसिद्धी काय राहिलं नाही तर ते काही ना काही बोलतात. युतीचा जो निर्णय आहे ना, हे वरिष्ठ बघतील, खासदार साहेब बघतील, आमचे चव्हाण साहेब बघतील किंवा आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री साहेब बघतील, उपमुख्यमंत्री साहेब बघतील. त्यांनी त्याच्याकडे पडू नये. पक्ष जो आम्हाला आदेश देईल, जे सांगेल त्याप्रमाणे आम्ही करणार.
पुढची बातमी बघूयात. खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहित हर्षवर्धन सपकाळांची तक्रार केली आहे. सपकाळांनी मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास विरोध केलाय. दरम्यान हर्षवर्धन सपकाळांविरोधात पत्र लिहिल्यामुळे काँग्रेस श्रेष्ठी शिवसेनेवरती नाराज आहेत. काँग्रेस नेतृत्व पूर्णपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या पाठीशी आहे. त्यामुळे संजय राऊतांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहित हर्षवर्धन सपकाळांची तक्रार केली. काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. राज ठाकरेंच्या संदर्भात कुठलीही चर्चा अद्यापपर्यंत झालेली नसताना राज ठाकरेंसोबत जाण्याचा प्रश्नच नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतली. तर राज ठाकरेंसोबत गेल्यामुळे परप्रांतीय मतदार लांब जाईल असं काँग्रेस श्रेष्ठींचं म्हणणं आहे. काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा एक पक्ष असल्यामुळे या अनुषंगानं काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय CWCचे मेंबर बाळासाहेब थोरात, नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार हे सहभागी झाले होते. त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही. ते तक्रारीचा यात प्रश्नच नाही, कारण सहभागाचा जो प्रश्न आहे तो सहभाग आम्ही त्या शिष्टमंडळात सहभागी होतो आणि भविष्यात देखील राहुल गांधींनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचा सगळा जो डाटा आहे हा त्या ठिकाणी मांडण्यात आला होता. दुसऱ्या पत्रकार परिषदेत देखील महाराष्ट्रातल्या राजौऱ्याचा उल्लेख केला होता. लेख जो लिहिला होता राहुल गांधींनी त्यामध्येही कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख होता. नंतर दस्तरखुद देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचीही माहिती त्या ठिकाणी होती. नाही, ह्या मनसेसोबत घेण्याचा किंवा इतर पक्षासोबत घेण्याच्या अनुषंगानं हे शिष्टमंडळ नव्हतं. हे स्पेसिफिकली शिष्टमंडळ कशासाठी होतं की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसरला भेटलेले आहेत. त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं. संजय राऊत साहेब जे आहेत ते इंडिया अलायन्सचे आणि महाविकास आघाडीचे एक महत्त्वपूर्ण नेते आहेत. त्यांच्याशी यापूर्वी देखील संवाद झाला, पुढे देखील त्यांच्याशी संवाद करत असताना मला आनंदच होईल आणि अशा प्रकारचा कुठलाही त्यांच्या संदर्भात न बोलण्याचा किंवा अडथळा असण्याचा काही हे प्रश्न नाही. जरूर त्यांच्याशी मी दिवाळीच्या शुभेच्छा या देण्याकरताही मी त्यांना फोन करेल आणि यथावकाश मी त्यांच्या भेटीला देखील देईल. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या निवडणुकांआधीच धाराशिवमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये युतीवरनं संघर्ष पेटल्याचं बघायला मिळतंय. भाजप हा मोठा पक्ष आहे, त्यामुळे भाजपचा मान सन्मान ठेवला तरच सन्मानपूर्वक युती करू असा इशारा धाराशिव जिल्ह्याचे संपर्क मंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. त्याला धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलं असून सन्मान हा सगळीकडेच पाळायला हवा. जयकुमार गोरे हे धाराशिवचे संपर्क मंत्री आहेत, तर मी धाराशिवचा पालकमंत्री आहे. मी सोलापूरचा संपर्क मंत्री आहे, तर जयकुमार गोरे हे तिथले पालकमंत्री आहेत. त्यामुळे सन्मान सगळीकडे पाळायला हवा. सन्मान पाळला गेला तरच महायुती म्हणून निवडणूक लढवू आणि विजयी होऊ असं देखील पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. तर जयकुमार गोरे यांचं विधान आणि त्यानंतर पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया यावरनं निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. सन्मानपूर्वक मान मिळाला तरच युती करू असं जयकुमार गोरे यांच्याकडनं वक्तव्य आल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यावरती उत्तर दिलं. सन्मान हा सगळीकडेच व्हायला हवा. त्यामुळे एक प्रकारे निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये फटाके फुटल्याचं बघायला मिळतंय. धाराशिवमध्ये महायुतीतल्या मंत्र्यांमध्येच युतीवरनं वाद दिसतोय. निवडणुकीपूर्वीच महायुतीतल्या मंत्र्यांची एक वक्तव्य आणि वाद समोर येत आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला जमेल महायुतीचा विषय आहे, स्थानिक सरकारला आपण सोबत घेऊनच करायचं.
सन्मानाला झाली तर मी सोबत घेऊनच राहायचे आणि जर नाही झाली तरी आपण हे भारतीय जनता पक्ष म्हणून लढणार आहोत त्यामध्ये किती सांगा पण झालेली प्रत्येक गोष्ट ही सन्मानाची असावी इथल्या परिस्थितीची नुसार असावी आपल्या क्षमतेनुसार असावी हे सगळ्यात महत्वाचं काम या ठिकाणी आहे. सन्मानजनक युती ही प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत ते संपर्क मंत्री म्हणून धाराशिवला आहेत आणि धाराशिवचा पालकमंत्री मी आहे, मी संपर्क मंत्री म्हणून सोलापूरचा आहे. त्यामुळे समन्वय आमच्यामध्ये आहे आणि जयकुमार गोरे आणि राणा जगजित पाटील आणि माझी ही चर्चा सुद्धा मंगळवारी कॅबिनेटच्या दिवशी झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीचं कुठलंही जे टेन्शन काही लोकांना आहे ते काही टेन्शन दूर होईल आणि महायुतीच्याच माध्यमातून आम्ही ह्या येणाऱ्या नगर परिषदेच्या, जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकेच्या निवडणुका लढवू. आणखी काही अशाच आपण